नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत शेवयांची खीर। तर त्यासाठी शेवया, साखर, ड्रायफ्रूट्स, केशर आणि वेलची पूड। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी एका गॅसवर दूध उकळायला ठेवले आहे। आपल्याला दूध चांगले उकळून घ्यायचे आहे। आता दुसऱ्या साइडला एका कढईमध्ये थोडेसे तूप घालून घ्यायचं। तूप गरम झालं की त्यामध्ये शेवया टाकून त्या चांगल्या फ्राय करून घ्यायच्यात। आता आपल्याला शेवया परतत असतानाच त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहे, म्हणजे ते जळतही नाही आणि चांगले फ्राय पण होतात। आपल्याला शेवया आणि ड्रायफ्रूट्स दोन्हीही गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहेत। आता तुम्ही बघू शकता की आपल्या शेवयांचा कलर अगदी छान झाला आहे। तशातच आपण जे दूध आटायला ठेवलं होतं ते त्यात टाकून घ्यायचं। आता ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आपली खीर आपल्याला बारीक गॅसवर चांगली उकळून द्यायची आहे, म्हणजे ती छान क्रीमी आणि घट्ट होते। अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि न्यू इयर स्पेशल काहीतरी गोड म्हणून शेवयांची खीर। आपली खीर चांगली उकळली आहे, तर अशातच आपल्याला त्यात केशर आणि वेलची पूड टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। केशर हे ऑप्शनल आहे। आता तुम्ही आपल्या खीरीचं टेक्स्चर बघू शकता, अतिशय क्रीमी आणि घट्ट। आता आपली खीर छान शिजली आहे, तर अशातच आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे। साखर चवीप्रमाणे टाकायची आहे। व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिटांसाठी बारीक गॅसवर शिजून द्यायची आहे। आता पुन्हा 4 ते 5 मिनिटांसाठी थोडीशी उकळून घ्यायची आणि व्यवस्थित उकळल्यानंतर आपली खीर तयार आहे। ती गरमागरमच सर्व करायची। आहे की नाही अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आणि झटपट होते। तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका अनोख्या रेसिपी सोबत।